राम राम मंडळीनो, विषय असो आज होतो दिवाळीचा पहिला दिवस आणि मी इले होते सड्यावरती कुड्याची पाना काढू का. तर मंडळीनो ही आता कुड्याची पाना, कुड्याचा झाड आणि आमच्याकडे दिवाळी सेलिब्रेट करायची पद्धत थोडी वेगळी आहे. तर ह्याच्यातनं आम्ही फराळाचा सगळा देतो, पोहे आणि शंकरपाळे. तर तुमका मी पाना काढून झाल्यावरती मी गेले काढू का कारेटा. बघा ही कारेटा हेरी तोंडाक जर ह्याची कडवटपणा लागला ना तर तोंड असा वाकडा होता. पण दिवाळीच्या दिवशी हे का पहिलो मान असता. तर मंडळी दिवाळीत तोरणं नाही तर कसली दिवाळी हो. त्याच्यामुळे पप्पानी बोचक्यातली सगळी तोरणं काढल्यानी आणि आदल्या दिवशीच लाइटिंग करून घेतल्यानी होती. आणि आमच्याकडे ना पहिलो बार कोण फोडतो त्याची शर्यत चालू असता. मग पप्पानीच पहिलो बार 4:30 वाजता फोडला आणि त्या आवाजाने मी उठले. हेरी तरी मी उठत नसते. त्याच्यानंतर बारक्या बहिणीन पहिलो कारेट फोडूचो मान बजावला. तर त्याचा अभ्यंग स्नान झाल्यानंतर पप्पांका चांगला घासून घासून उठणं लावून दिला. मग पप्पांची पण झाली अंघोळी. मग माझा नंबर होतो. तर मी चांगला असा रगडून रगडून थोबडापासनं हातापासनं चांगला उठणं फासून घेतलाय आणि दिवाळीचा पहिला शुभ अभ्यंग स्नान करून घेतलंय आणि तडक गेलंय नरकासुराचं वध करू. तर डाव्या पायाच्या अंगठ्यान असं चांगलं चिरडून नरकासुरा फोडलंय म्हणजे कारे टाकू. तर अशा रीतीने एका फटक्यात कारेट फोडलंय. पण ह्याच्यात बियच नाही, जळले कारेटात बियच नव्हते. तर मंडळीनो दिवाळीच्या पहिल्या दिवशी कारेट किती फोडतात तुमका माहिती आहे काय. तर ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचं वध केल्याने म्हणजे त्याच्या अंगातल्या वाईट गुणांचं. तर असेच वाईट गुण आपल्या अंगात पण असतात. मग ते वाईट गुण काढून टाकण्यासाठी आपण कारेट फोडत असतो. तर फोडून झाल्यानंतर पहिली बी तुळशी मातेक लावले, मग माझ्या कपाळाक लावले आणि थोडीशी जिभेक लावले. दरवर्षी आम्ही अशीच दिवाळी साजरी करतो. बघा पाठी काळो का अजून फाटफट पण नाही झाली आहे, म्हणजेच उजाडला नाही. आणि आमची सगळ्यांची आंघोळी करून झाली आहेत पहिल्या दिवसाची दिवाळीचे. कारेटा पण फोडून झाली आहेत आणि टिक्को पण लावला कारेटाचं. तर मंडळीनं सगळ्या आवरल्यानंतर मी गेले रांगोळी काढू का. तर दारासमनी रांगोळी काढली, चांगली अशी गणपतीची रांगोळी काढली, जास्वंदीची फुला बिला. एवढी काही भारी नाही पण ठीक आहे, साधी मराठी काढली आपली माका जमात तशी. कारण नखरे करत राहू का माझ्याकडे वेळ नव्हतो, अजून भरपूर कामं आवडीची होती. कारण पहिल्या दिवशी आमच्याकडे लय घाय असता. त्याच्यानंतर रांगोळी काढून झाल्यानंतर पप्पांक हवी झाली जास्वंदीची फुला. आता बघा मस्त उजाडला होता आणि कळे पण दिसत होते जास्वंदीचे. मग मी गेले कळे काढू का. घाटीवरनं चढवून हे साईडकाच आम्ही लावलं सगळी जास्वंदीची झाडा. तर कळे काढले आणि जेवढे हातपोच होते तेवढेच काढले. गुलाबी जास्वंदीचा झाड होता तर 4 कळे मिळाले. तर ते घेऊन गेले पप्पांच्या दिशेन आमच्या देवघरात. तर पप्पा बघा पूजा करतात कसे. आणि आमच्याकडे सकाळची सणावाराची अशीच